मी तुमची पत्नी आहे, तर या नात्याने तुमचे नोकर, तुमचे ड्रायव्हर, हे घर आणि एवढंच काय, तुमच्या प्रत्येक गोष्टीवर माझा हक्क आहे ना? मला तुझी बडबड नाही ऐकायची. मला असं वाटतं मी हे घालायला नको आता. खूप जीव घुसमटतो माझा. हा फास तुम्हीच माझ्या गळ्यात बांधलाय. खूपच लवकर तुला कोर्टामधून नोटीस मिळून जाईल. आपला डिवोर्स होऊन जाईल. हे घ्या डिवोर्स पेपर्स आणि हे आहे पेन. मी आत्ताच तुम्हाला ह्याच्यावर सही करून देते. तुला काय वाटतं ग? या डिवोर्सच्या पेपरवर सही करून जी भंकस तू केलीयस त्याने मी खूप इम्प्रेस होऊन जाईल आणि पेपर्सला फाडून फेकून देईन आणि तुझा मी स्वीकार करेन. नाही. इनफॅक्ट हा शेवटचा डाव खेळण्याचा जो प्रयत्न केलायस ना तू, हे लग्न टिकवण्यासाठी, यात पण तू फेल होऊन गेलीयस. फेल तर फेल. तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा. मला जे करायचं होतं ते मी केलंय. मी तुम्हाला डिवोर्स दिलाय. मी स्वतःची तुमच्यापासून सुटका करून घेतलीये. आता माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक भावना अगदी स्वतंत्र आहे. मी तुम्ही सही केलेल्या ह्या डिवोर्स पेपरची वाट बघेन. ज्या दिवशी तुम्ही या पेपर्सवर सही कराल आणि मला देऊन टाकाल, त्याच्या ठीक एका आठवड्याने मी हे घर सोडून निघून जाईन. कारण की आधी केलेला करार आणि कंडिशन्स मी सुद्धा विसरून गेले. हे आहे तुमचं पेन.
मी जे काही करतेय ते पूर्ण विचार करून करतेय. हा निर्णय तर माझा झालाय. आता कोणत्याही परिस्थितीत तो नाही बदलणार. मला माहितीये की तुम्हाला माझी खूप काळजी वाटते आणि देवची सुद्धा. पण तुम्ही निश्चिंत राहा. आम्हा दोघांमध्ये जे चाललंय ते चांगल्यासाठीच होतंय. मला नाही माहित की तुझ्या या निर्णयाने तुझ्या आयुष्यात काय घडणार आहे. पुन्हा तीच नाते ज्यांना काही नाव नाही, आणि मग त्याच नात्यांची तुटण्याची भीती. आई शपथ, कुठं लपून बसलाय हे हो? किती वेळ झाला. पांडे कुठं राहिला? मंगेश, अरे मित्रा, एवढी वाट पाहण्याची काहीच आवश्यकता नाहीये. हा, आणि असं फेऱ्या मारणं सोडून टाक. अरे दादा, तुला काही कळत नाहीये बघ. ते काय आहे ना, आतापर्यंत कधीच मी बिनाकारच्या गर्लफ्रेंडला भेटायला नाही गेलो. आपली पण काहीतरी इज्जत आहे ना दादा, समजतंय ना तुम्हाला? काही वेगळं सांगा. तर याचा अर्थ तू तुझ्या गर्लफ्रेंडला असं सांगून ठेवलंयस की तुझ्याकडे कार पण आहे आणि ड्रायव्हर सुद्धा. अरे असं नाही बोललो दादा, पण हे तर बोललोय ना की मी जिकडे पण जातो तर कारनेच जातो. त्याचं काय ना, ड्रायव्हर माझा दोस्त आहे, त्याला सांगितलं की तो लगेच येतो. तर मग आज हेच सांगून टाक ना त्याला की दोघही सुट्ट्यांवर आहे, कार पण आणि ड्रायव्हर सुद्धा. अरे दादा, इम्प्रेशन बिघडून जाईल, कळत नाहीये ना तुला? त्याचं काय आहे, आपली एक इज्जत आहे. हा, काहीतरी वेगळा मार्ग सांगा. अरे दादा, तो जोशी साहेबांचा ड्रायव्हर आहे ना, मी असं ऐकलंय की तो 200 रुपयामध्ये कुठेही यायला तयार होऊन जातो. अच्छा, मग जाऊन स्वतःच बोल त्याच्याशी. अरे का दादा, पण माझं बोलणं कुठे होतं त्याच्या बरोबर? तुम्हीच बोलून बघा ना. आणि त्याचं असं आहे की मला माझ्या गर्लफ्रेंडला तिच्या मैत्रिणीकडे सोडायला जायचंय. ते काय ना की तिच्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा आहे आज. पण आज जर पांडे असता ना तर मग लगेच काम झालं असतं बघा. अच्छा, तर मग एक काम कर. हा बोला दादा. जाऊन अर्धा किलो रसमलाई घेऊन ये. त्याचं असं आहे की मी आज लंच करणार नाहीये. जा, मग करतो विचार मी. ठीक आहे दादा, बघून घेईन. तुमच्या फेवरचं मागितलं मी. अर्धा किलो रसमलाई मागून माझ्या प्रेमाची मस्करी केली तुम्ही. ठीक आहे दादा, मी बघून घेईन. माझी पण वेळ येईन की. खूपच लवकर तुला कोर्टामधून नोटीस मिळून जाईल आणि त्याच्यानंतर आपला डिवोर्स होऊन जाईल. आता मला कळतंय की माझा घसा सारखा सारखा का दुखतोय. ह्या मंगळसूत्रामुळे. मी ह्याला काढूनच टाकते.
माझ्या विचारांनुसार आता मला हे घातलं नाही पाहिजे. खूपच श्वास कोंडतो माझा. या फासाला तुम्हीच माझ्या गळ्यात घातलंय आणि मी तुमच्या या फासाला समजूनच घेतलं नाही. बघा ना, जसाही मी याला गळ्यातून काढून टाकलं, किती हलकं वाटतंय मला. माझा श्वास ना एकदम स्वतंत्र झालाय. हो खरंच. काय करू? फेकून देऊ ह्याला की हे तुम्ही पुन्हा ठेवून घेताय? खूप छान केलं तुम्ही की या फासाला फेकून दिलं. नाही तर कोणास ठाऊक या फासात आणि कोण कोण अडकलं असतं. तुझी बडबड जरा बंद कर तू. हे घ्या डिवोर्स पेपर्स आणि हे आहे पेन. मी आत्ताच तुम्हाला ह्याच्यावर सही करून देते. तुला काय वाटतं ग? या डिवोर्सच्या पेपरवर सही करून जी भंकस तू केलीयस त्याने मी खूप इम्प्रेस होऊन जाईल आणि पेपर्सला फाडून फेकून देईन आणि तुझा मी स्वीकार करेन. नाही. इनफॅक्ट हा शेवटचा डाव खेळण्याचा जो प्रयत्न केलायस ना तू, हे लग्न टिकवण्यासाठी, यात पण तू फेल होऊन गेलीयस. मला जे करायचं होतं ते मी केलंय. मी तुम्हाला डिवोर्स दिलाय. मी स्वतःची तुमच्यापासून सुटका करून घेतलीये. आता माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक भावना अगदी स्वतंत्र आहे. मी तुम्ही सही केलेल्या ह्या डिवोर्स पेपरची वाट बघेन. ज्या दिवशी तुम्ही या पेपर्सवर सही कराल आणि मला देऊन टाकाल त्याच्या ठीक 1 आठवड्याने मी हे घर सोडून निघून जाईन. अंगात गरंग किती, मनात तरंग किती, निश्चळ गतू निर्मळ गतू, कांचन गतू चंचल गतू. गोड गोड गतू परी, नीला श्वासात संगीत भासतो, डोळ्यात श्रावण हासतो, गगनातली तू चांदणी, मृगनयन तू हांसिणी. तू लाजरी, तू
नाही, आता मी रडणार नाही, कधीच नाही. माझे हेच अश्रू मला कमकुवत बनवतात. आता कोणीच माझा कमकुवतपणा ओळखूच शकणार नाही. आता मी ते सगळं करीन ज्याची कोणी कल्पना पण करणार नाही. मी तुम्हाला डिवोर्स देऊन टाकलाय. मी तुमच्या या साईन केलेल्या डिवोर्स पेपरची वाट बघेन. ज्या दिवशी तुम्ही या पेपर्सवर साईन कराल आणि मला देऊन टाकाल त्याच्या ठीक एका आठवड्यानंतर मी हे घर सोडून निघून जाईन. आधीचे केलेले करार आणि कंडिशन्सना मी सुद्धा विसरून गेले. मन झाले जखमी काहे समजेना क्षण काय हे देऊनी गेला. मन झाले जखमी काहे समजे हॅलो. हे बघा, माफ करा, मी हे सगळं नाही करू शकत. मी नाही भेटू शकत त्यांना. जर तुम्ही तरी हट्ट केलात तर तुम्ही त्यांना नंतर पाठवा, मग मी कधीतरी भेटून घेईन त्यांना. पण यापेक्षा जास्त अपेक्षा नका ठेवू माझ्याकडून. तू माझ्या सेल्फ रिस्पेक्टला खूप हर्ट केले सनुदामिनी. मी तुला ह्या करता जाळत होतो कारण की मी स्वतः जळत होतो. मी कधीच सहन नाही करू शकत छोट्या साहेबांना तुझ्या नजरेमध्ये महान बनताना पाहून.
पण आज हे डिवोर्स पेपर तू माझ्या तोंडावर नाही तर ते तुझ्या नशिबावर मारले आहेस.